प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली. हे बघा किती छान अशा मऊसर ह्या इडल्या झालेल्या होत्या. तर चला आपण आता रेसिपी सुरुवात करूया. इकडे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते. ते स्वच्छ धुवून घेतलेले होते. हे राशनचे तांदूळ आहे बारीकमधले. तर राशनच्या तांदळाच्या इडल्या खूप छान येत्या. इकडे तांदूळ धुवून मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर इकडे उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. ती पण स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे रात्रभर भिजत घालून ठेवायचं आहे. आता हे आपण सकाळीच उपसून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. इकडे मी तांदूळ मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. आता त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे, ती पण वाटून घ्यायची आहे. उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्र वाटायची नाही आहे, बाजूबाजूला वाटून घ्यायची आहे. इकडे इडलं पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यात मी एक छोटी मोठी अशा पद्धतीने ते इडलीचे भांडे राहतात. आता मी इकडे इडलीली जी बारीक केलेली त्यात मीठ, सोडा आणि इनो टाकून मी ते बॅटर मिक्स करून घेणार आहे. इकडे इडली पात्र घेतलेले आहे, त्याच्या त्या वाट्यांना तेल लावून घेणार आहे. थोडं थोडं हाताने तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण पळीच्या साहाय्याने आपण जे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं बॅटर आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता मी सर्व इडलीचे भांडे भरून घेतलेले आहे. आता दुसरं पण भांडं घेतलं आहे, ते पण मी भरून घेतलेलं आहे. तर झटपट अशी ही इडली तयार होते. इकडे मी भांड्यामध्ये एकसारखे टप्प्या इडलीचे भांडे ठेवून घेतलेले आहे आणि गरमागरम इडली खाण्यासाठी तयार आहे. आता एक चमचा घ्यायचा आहे. चमच्याचा पाठीमागचा जो भाग आहे त्याने इडली आपण काढून घ्यायची आहे. आता हे सर्व करून मी इडल्या काढून घेणार आहे. जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता मी हे सर्व